कोणाचाही वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी वाया घालवणे, कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर स्वतःची उपस्थिती मांडणे, थोडक्यात काय? कोणाच्याही जीवनावर आपले महत्त्व जबरन लादणे, म्हणजेच स्वार्थी विचारांचा परिणाम. असली मानसिकता स्वतःतूनच नष्ट झाल्यावर माणूस स्वतःच्या अवगुणांचा सुधार करतो. माणसाने सागरासारखे मर्यादित, विहिरीसारखे खोल, पाण्यासारखे निर्मळ व शांत तसेच झऱ्यासारखे सामर्थ्यवान व्हायला शिकावे. ज्ञानी तोच जो स्वतःशी लढतो, आपल्या वाईट सवयी सोडून देतो आणि स्वतःची अज्ञानता नीट जाणतो. तुमचा चांगुलपणा सगळ्यांना समजलाच पाहिजे असं गरजेचं नाही, पण तुमचं सत्य असणं महत्त्वाचं आहे. माणसाचा फक्त चेहराच नाही तर त्याचे विचार आणि स्वच्छ भावही सांगतात की तो किती सुंदर आहे. माणूस जेव्हा श्रेष्ठता आणि देखावा करणे थांबवत नाही तेव्हा तो नुसताच वयाने वाढतो, मात्र सर्वांच्या नजरेतला सन्मान गमावतो. कारण माणूस जेव्हा शहाणा होतो तेव्हा तो सर्वप्रथम दिखाव्याचे ढोंग सोडतो. इतरांच्या हृदयात स्वतःसाठी द्वेष निर्माण न करता माणूस बना, पण फक्त नावाने, चेहऱ्याने, रूपाने किंवा वयाने नाही तर स्वकर्तृत्वाने, स्वकष्टाने, स्वबुद्धीने, सुंदर चारित्र्याने, चांगल्या संस्काराने आणि ज्ञानाने. सृष्टी कितीही बदलली तरीही आपण कायमस्वरूपी आनंदी राहू शकत नाही, मात्र आपली दृष्टी थोडी बदलली तर आपण कायमस्वरूपी आनंदी होऊ शकतो. शुभ सकाळ.